नमस्कार. आज आपण शिवलीलामृत पहिल्या अध्यायाच्या कथासाराचे वाचन करणार आहोत. दासार राजाच्या जीवन परिवर्तनाची कथा. श्री गणेशाय नमः. शिवचरित्र अद्भुत लीलांनी परिपूर्ण आहे. परमश्रद्धेने याचे श्रवण केले तर अनेक प्रकारची पापी नाहीशी होतात. जो नित्याने याचे श्रवण करतो त्याला उदंड आयुष्य लाभते, त्याचे आरोग्य उत्तम राहते. शिवाच्या कृपेने सुसंस्कारित संततीची प्राप्ती होते, तसेच लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते. तीर्थयात्रा करून जे पुण्य प्राप्त होत असते ती शिवचरित्राचे वाचन केल्यानेही प्राप्त होत असते. महर्षी व्यासांच्या शिष्यांनी हे विचार मांडले आहेत. ओम नमः शिवाय हा एक श्रेष्ठ मंत्र आहे. हा मंत्र जपण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भेदाचे बंधन नसते. कोणीही अंतःकरणापासून या मंत्राचा जप करून आपल्यातील देवत्व पूर्णपणे प्रकट करू शकतो. जो कोणी या मंत्राचा प्रेमभावे जप करतो त्याच्या मागे शिवशंकर उभे असतात. त्यांच्या कृपेची बरसात सदैव आपल्या शिष्यावर असते. गुरुमुखातून हा मंत्र प्राप्त करून घेतला तर या मंत्राने अंगी सामर्थ्य प्राप्त होते. परमपवित्र अंतःकरणाचा गुरु असावा. गुरुवर परमश्रद्धा ठेवून गुरुमंत्र घेऊन आपली साधना सतत सुरू ठेवावी. हाताने आपली कर्तव्य कर्मे करावीत व मुखाने नामस्मरण करावे. या मंत्राला काळ वेळेचे बंधन नाही. या मंत्राच्या साहाय्याने शिवशंकरांशी नाते जोडले जाते. एकदा या मंत्राच्या जपाची सवय लागली तर आपल्या मुखातून ओम नमः शिवाय हे सहज प्रकट होऊ शकेल. यासाठी जपाची सतत सवय ठेवावी. या मंत्राच्या सामर्थ्याविषयी एक पुरातन काळातील कथा आहे. पूर्वी यादव वंशातील दाशार नावाचा राजा मथुरेला राज्य करीत होता. त्याच्या पराक्रमाचा सर्वत्र प्रसार झाला होता. त्याच्या पराक्रमामुळे त्याचे राज्य विस्तार पावले होते. त्याने अनेक राजांना मांडलिक बनविले होते. हे मांडलिक राजे दाशार राजाकडे येऊन त्यांना नजराणे देत होते. राजा पराक्रमी तर होताच, परंतु त्याचबरोबर तो अतिशय दयाळू होता. राजा दानशूरही होता. गोरगरिबांना तो दानधर्म करीत असे. त्यामुळे राज्यातील ऋषीमुनी त्याला आशीर्वाद देत होते. राजाचे प्रजेवर पुत्रवत प्रेम होते. आपल्या प्रजेबद्दल राजाच्या मनात खूप प्रेम होते. प्रजेचेही कितीतर जादा पटीने राजावर प्रेम होते. राजाने अनेक प्रकारच्या कलाही शिकून घेतल्या होत्या. दाशार राजाचा सर्वजण आदर करत होते. राजाही सर्वांशी नम्रतेने वागत असे. राजाची पटराणी कलावती होती. ती धर्मक्षेत्र वाराणसीची राजकन्या होती. ती दिसावयास सुंदर होती. तिची कांती चंद्रासमान तेजस्वी होती. तिच्या चेहऱ्यावर सदैव स्मित असे. राजावर ती नितांत प्रेम करत असे. राजाचेही तिच्यावर अपार प्रेम होते. एके दिवशी राजा आपल्या राणीची वाट पाहत होता. रात्रीची वेळ होती. बराच वेळ झाला तरी राणी आली नव्हती. राजाने राणीला येण्यासंबंधी निरोप पाठविला तरी राणी आली नाही. राजाला काही कारण कळेना. राजा स्वतःहून राणीकडे गेला. राणीची भेट झाली. राजा म्हणाला, राणी, माझे काही चुकले काय? तू माझ्यावर का बरे रागावली आहेस? राणी राजाला समजावून सांगू लागली, हे प्राणनाथ, आपण माझे जीवन सर्वस्व आहात. आपल्या आज्ञेचे मी सदैव पालन करीत आले आहे, परंतु आज आपल्या आज्ञेचे पालन केले नाही. याचे कारण म्हणजे मी व्रतस्थ आहे. व्रतस्थ स्त्रीने पतीपासून दूर राहावे असे शास्त्रवचन आहे. शास्त्रवचनाचा भंग केला तर त्याचे प्रायश्चित मला व तुम्हाला भोगावे लागेल. त्यामुळे मी आज आपणाकडे येऊ शकले नाही. आपली आज्ञा मांडली नाही, त्याबद्दल आपण मला क्षमा करावी. राजाच्या मनात कामवासना निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने राणीचे विचार समजून घेतले नाहीत. राणी त्याला सांगत होती, मी व्रतस्थ आहे, आपण मला स्पर्श करू नका. परंतु ते काही न ऐकताच राजा राणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. राजाने ज्यावेळी जबरदस्तीने राणीला स्पर्श केला त्यावेळी त्याचे हात अग्नीला स्पर्श केल्याप्रमाणे होरपळून निघाले. राजा घाबरला. त्याला आपली चूक कळाली. राणी कलावती राजास म्हणाली, महाराज, असे का झाले हे मी स्पष्ट करते. दुर्वास मुनी हे माझे गुरु.
त्यांनी मला ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र दिला. त्या मंत्राचा मी अहोरात्र जप करते. हा जप अत्यंत शक्तिशाली आहे. या जपामुळे माझे हृदय परमपवित्र झाले. आपण कामातूर झाला होतात, त्यामुळे मला स्पर्श केल्याबरोबर आपले हात होरपळून निघाले. आपल्या हातून परमार्थाची साधना झाली पाहिजे. आपण फक्त राजे बनून राज्याचा उपभोग घेता. मनाला ताब्यात घेऊन मनाच्या पलीकडे आहे तरी काय याचा आपण शोध घेणे आवश्यक आहे. अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. दाशार राजाचे डोळे उघडले. त्याला आपल्या चुका कळून आल्या. जीवनाचा शोध घ्यावा असे राजाला वाटू लागले. तो आपल्या पत्नीला म्हणाला, मला आता शिवाच्या पंचाक्षरी मंत्र दे. मी अंतःकरणापासून साधना करेन. तुझ्यासारखे माझेही हृदय पवित्र होईल. राज्याचा कितीही विस्तार केला तरी मी आतून अतृप्त आहे. आंतरिक समाधान शांततेसाठी मला आता साधना करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. तरी तूच मला दीक्षा दे. कलावती राणी म्हणाली, महाराज, आपल्या मनात परमार्थ साधनेचा विचार आला ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. परमार्थाच्या साधनेने सर्व प्रकारचे पाप नाहीसे होऊन जाते. मानवाचे हृदय पवित्र बनून जाते. मी आपणास मंत्रदीक्षा देऊ शकत नाही, कारण आपण माझे पती आहात, सर्वस्व आहात. गर्गमुनी हे यादव कुळातील महान ऋषी आहेत. ते श्रेष्ठ विद्वान आहेत. तरी त्यांची भेट घेऊन त्यांना शरण जाऊन आपण त्यांच्याकडून शिवाचा मंत्र घ्यावा. त्यांच्याकडून मंत्र मिळाला की आपली परमार्थिक प्रगती निश्चित होईल. राणीचे हे सर्व विचार राजा शांततेने ऐकत होता. राजाला हे सर्व विचार पटले. गर्गमुनींच्या भेटीची ओढ त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाली. राणीला बरोबर घेऊन राजा गर्गमुनींच्या आश्रमाकडे निघाला. राजाचे सारे लक्ष गर्गमुनींच्याकडे लागले होते. ते केव्हा भेटतील आणि मला मंत्र केव्हा मिळेल हा एकच विचार त्याच्या मनात निर्माण झाला होता. राजा राणी गर्गमुनींच्या आश्रमात आले. गर्गमुनीने त्यांना आदर सत्कार केला आणि येण्याचे कारण विचारले. राजा म्हणाला, आजपर्यंत माझ्या हातून अनेक पापे घडली. या पापांची जाणीव मला आजपर्यंत नव्हती, परंतु राणीने माझे डोळे उघडले. आता मला आपल्याकडून शिवमंत्राची दीक्षा पाहिजे. आपण दीक्षा दिलीत तरच माझे पाप नाहीसे होईल. माझ्या हातून पुण्य घडेल. माझे जीवन सार्थक होईल. राणीने त्या दिवशी आश्रमात वास्तव्य केले. सकाळी उठून राजा राणीने यमुना नदीत मंगलस्नान केले. एका मोठ्या वृक्षाखाली बसून दोघांनी शास्त्रसिद्ध पद्धतीने शिवाचे पूजन करून घेतले. शिवाला विधिवत अभिषेक केला. गर्गमुनींची पूजा करून यथाविधी दान केले. हा मंगलमय सोहळा आनंदाने संपन्न झाला. राजाची एक इच्छा आज पूर्ण होत होती. आनंदाच्या अनेक संवेदना त्याच्या अंतःकरणात दाटल्या होत्या. राजाने गर्गमुनींच्या चरण कमलांवरती मस्तक ठेवले. गर्गमुनींनी त्याला आशीर्वाद देऊन शिवमंत्र सांगितला. राजाच्या अंतःकरणात प्रकाशाची वलये फिरू लागली. त्यामुळे अंतःकरणातील अज्ञान अंधकार नाहीसा झाला. सारी सृष्टी राजाला मंगलमय दिसू लागली. राजाच्या शरीरावर अष्टसात्विक भाव निर्माण झाले. राजाची मुद्रा कांतिमान दिसू लागली. हे दृश्य पाहून राणीलाही आनंद झाला. अंतरंगात झालेले परिवर्तन पाहून राजा खूप आश्चर्य वाटले. सद्गुरूंच्या पवित्र स्पर्शाने जीवनात आमूलाग्र बदल कसा होतो याची जाणीव राजाला झाली. राजाने सद्गुरूंना विचारले, सद्गुरू, माझ्या अंतरंगात झालेला बदल मला जाणवू लागला आहे. आपल्या आशीर्वादाने हे घडले. माझे पाप आता नाहीसे होईल ना? त्यावेळी गर्गमुनी म्हणाले, राजा, तुला आपल्या पापांबद्दल पश्चाताप झाला आहे. शिवाचा मंत्र तुला लाभला आहे. आता तू या मंत्राचा अखंड जप कर, म्हणजे जन्मोजन्मीचे पाप नाहीसे होऊन जाईल. नामस्मरणाने हृदय शुद्ध होते. आत्मविश्वासाने परमश्रद्धेने या शिवमंत्राचा तो अखंड जप कर, म्हणजे सर्व प्रकारचे पाप नाहीसे होऊन जाईल. राजाने गर्गमुनी यांना पुन्हा मनोभावे नमस्कार केला. राजा म्हणाला, सद्गुरू, खरोखरच आपण मला धन्य केलं.
इतके दिवस माझ्या हृदयामध्ये पापी विचार प्रकट होत होते. त्यामुळे मी अशांत होतो, अतृप्त होतो. आता माझी अशांती थांबली आहे. समाधानाचे सूर माझ्या हृदयातून उमटू लागले आहेत. माझ्या मनोमंदिरात प्रभूचा लीला विलास सुरू झाला आहे. चारी बाजूला सैरावैरा धावणारे माझे मन शांत झालेले आहे. पापाला कोणत्याही प्रकारचा थारा राहिलेला नाही. मी अभक्ष भक्षण करीत होतो, परंतु आता फक्त सात्विक अन्नाचे सेवन करणार. कितीतरी प्रकारचे पदार्थ सात्विक आहेत, ते मी आवडीने खाणार. मी अंमली पदार्थांचे सेवन करीत होतो, आता मी ते बंद करणार आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यसनांनी जीवनाचा नाश होतो याची मला जाणीव झाली आहे. परस्त्रीबद्दल माझ्या मनात पापी विचार निर्माण होत होते. शिवमंत्राने माझे हृदय परमपवित्र होत चालले आहे. माझ्या हातून गुरूंची निंदा होत होती. सद्गुरूंच्या परमपावन स्पर्शाने जीवन किती बदलते याची मला आज खरी जाणीव झाली. माझ्या हातून अनेकांची निंदा होत होती, ती आता बंद झाली आहे. सर्वांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. अनेकांची हत्या माझे हातून घडत होती, परंतु आता हत्येचा पापी विचार नाहीसा झाला आहे. शंकर आणि विष्णू यांच्यामध्ये मला भेद वाटत होता. आता कोणत्याही प्रकारचा भेदभाव माझ्या मनात राहिला नाही. माझ्या हातून अनेक प्रकारची छोटी मोठी पापे घडत होती, परंतु आता मी सावध झालो आहे. पापाचे विचार संपत चालले असून पुण्याचे विचार वाढू लागले आहेत. पत्नीने मला सावध केले आणि आपण मला शिवमंत्र देऊन माझ्यावर परम उपकार केले आहेत. दाशार राजाच्या नेत्रातून आनंदाश्रू उघळू लागले होते. त्याने पुन्हा सद्गुरूंच्या चरणकमलावर मस्तक ठेवले. आई वडील जन्म देत असले तरी जीवनाचे ज्ञान सद्गुरूंच्याकडून प्राप्त होत असते. जे सद्गुरूंवर विश्वास ठेवत नाहीत त्यांना जीवनाचा अर्थ कळत नाही. सद्गुरूंना मनोभावे शरण जाऊन जीवनाचा अर्थ जाणून घ्यावयाचा असतो. राजाला सद्गुरूंच्याकडून ओम नमः शिवाय हा महान मंत्र मिळाला होता. सद्गुरूंना साष्टांग प्राणिपात करून राजा व राणी आपल्या राज्यात परत आले. राजाने परमश्रद्धेने या मंत्राचा जप सतत सुरू ठेवला. त्यामुळे राजाचे हृदय परम पवित्र होऊ लागले. राजाच्या हृदयाचे परिवर्तन झालेले पाहून सर्व प्रजेलाही आनंद झाला. राज्यात शिवाची पूजा मोठ्या प्रमाणात होऊ लागली. उत्सवही मोठ्या प्रमाणात होऊ लागले. सर्व प्रजाजन सुखी होऊ लागले. समाजात समता प्रस्थापित होऊन समाधान नांदू लागले. राजा राणीचा प्रपंच सुखी संपन्न होऊ लागला. दोघांनाही एकमेकांपासून प्रेम लाभले. ते प्रजेवर पुत्रवत प्रेम करू लागले. अशा प्रकारे गुरुभक्तीमुळे राजा राणी व प्रजा सर्वजण सुखी झाले. सद्गुरूंच्याकडून पंचाक्षरी शिवाचा मंत्र घेऊन राजांनी आपले जीवन बदलले. अशा या राजाची कथा जे नित्य वाचतील त्यांनाही शिवशंकर सहाय्य करतील. दाशार राजाप्रमाणे त्यांच्या संसारातील सर्व प्रकारची दुःखे नाहीशी होतील आणि जीवन पूर्णतः आनंदी होईल.